प्रारंभी श्री शिवाच्या शंकराच्या रूपाचे वर्णन शिवयोगी श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यांनी प्रस्तुत अभंगात केले आहे. या सर्व अभंगांना संगीत साथ श्री सुरेश घायवट यांनी चढवलेला आहे. तबला साथ श्री अशोक बोर्डे यांची तर पखवाजाची साथ श्री नारायण महामुनी यांची आहे. गात आहेत शिवभक्त परायण नागनाथ काजळे स्वामी. सांब जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. प्रमथ गणाची या मेरी, प्रमथ गणाची या मेरी. चंद्रमौळी देखियेला, चंद्रमौळी देखियेला, चंद्रमौळी, चंद्रमौळी देखियेला. भस्म शोभे सर्व अंगी, भस्म शोभे सर्व अंगी. वाम भागी भवानी, वाम भागी भवानी, वाम भागी भवानी, वाम भागी भवानी. भस्म शोभे सर्व अंगी, भस्म शोभे सर्व अंगी. शोभे पन्नग भूषण, शोभे, शोभे पन्नग भूषण. नंदी वाहन सारीरे, नंदी, नंदी वाहन साजीरे, नंदी वाहन साजीरे. नंदी वाहन साजीरे, नंदी वाहन साजीरे. भस्म शोभे सर्व अंगी, भस्म शोभे सर्व अंगी. संगे तापसांचे भार, संगे तापसांचे भार, संगे तापसांचे भार, संगे, संगे तापसांचे भार. रमावर विरंजी, रमावर विरंजी, रमावर विरंजी, रमावर विरंजी, रमावर विरंजी. भस्म शोभे सर्व अंगी, भस्म शोभे सर्व अंगी. छत्र चामरे उभवीति, छत्र चामरे उभवीति, छत्र
ऐसा पाहुनी आडोळा ऐसा ऐसा पाहुनी आडोळा ऐसा पाहुनी आडोळा सुख सोहळा सुखाचा सुख सोहळा सुखाचा सुख सोहळा सुखाचा सुख सुख सोहळा सुखाचा सुख सोहळा सुखाचा भस्मशोभे सर्वरंगी भस्मशोभे सर्वरंगी मन्मथ घाली लोटांगण मन्मथ घाली लोटांगण मन्मथ घाली मन्मथ घाली लोटांगण कवळी चरण आवडी कवळी कवळी चरण आवडी 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 भस्मशोभे सर्वरंगी भस्मशोभे सर्वरंगी वामभागी भवानी वामभागी भवानी
आपल्या यच्चायवत सर्व समाजात गुरुभक्तीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. तद्वतच शिवसंत श्री शिवदास यांनी सद्गुरूचे दर्शन झाल्यानंतर स्वतःला धन्य मानले असून गुरुवचनातून अमृताचा लाभ होऊन पूर्ण तृप्त झाल्याचा भाव प्रस्तुत अभंगातून प्रकट झालेला दिसत आहे. धन्य धन्य गुरुमाय, धन्य धन्य गुरुमाय माय, धन्य धन्य गुरुमाय माय, धन्य धन्य गुरुमाय. आज दाखविले पाय, आज दाखविले पाय, आज दाखविले पाय. धन्य धन्य गुरुमाय गुरुमाय, धन्य धन्य गुरुमाय गुरुमाय, धन्य धन्य गुरुमाय. तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली. पाप ताप दैन्य गेले, पाप ताप पाप ताप दैन्य गेले, पाप ताप दैन्य गेले. धन्य धन्य गुरुमाय माय, धन्य धन्य गुरुमाय माय माय, धन्य धन्य गुरुमाय. तुझे वचनी अमृत, तुझे वचनी अमृत, तुझे
शिवदास मने दाता शिवदास मने दाता शिवदास मने दाता शिवदास मने दाता नाही सम नाही सम नाही सम गुरुनाथ नाही सम नाही सम गुरुनाथ 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 गुरुनाथ धन्य धन्य गुरुमाया माया धन्य धन्य गुरुमाया आज दाखविले पाय आज दाखविले पाय दाखविले पाय पाय धन्य धन्य गुरुमाया गुरुमाया धन्य धन्य गुरुमाया गुरुमाया धन्य धन्य गुरुमाया गुरुमाया धन्य धन्य गुरुमाया गुरुमाया धन्य धन्य गुरुमाया धन्य धन्य गुरुमाया. गुरुदेवाच्या उपदेशानेच तर मानवाचे कल्याण होते. गुरुदेव आपल्या शिष्यांना भक्तांना पारमार्थिक जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. हा नरदेह म्हणजे अलभ्य लाभ आहे. मानव जन्मातच या देहाचे सार्थक करता येते. म्हणून सर्वांनी शिवाचे नामस्मरण करून आपली जीवन नौका या संसाररूपी भवसागरातून तारून न्यावी असे पुढील अभंगातून संत शिवदास यांनी विशद केले आहे. अलभ्य हा लाभ नरदेहैसा अलभ्य हा लाभ नरदेहैसा लाभला तो कैसा गमाविता लाभला तो कैसा गमाविता लाभला तो कैसा गमाविता गमाविता अलभ्य हा लाभ नरदेहैसा अलभ्य
आलभ्य लाभ नरदेह शिवदास म्हणे शिवदास म्हणे सदा शिव शिव शिवदास म्हणे शिवदास म्हणे शिवदास म्हणे सदा शिव शिव शिवदास म्हणे सदा शिव शिव स्मरा मग भव 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 कैचा तुम्हा कैचा तुम्हा कैचा तुम्हा आलभ्य लाभ नरदेह आलभ्य लाभ नरदेह लाभ ला तो कैसा लाभ ला तो कैसा लाभ ला तो कैसा लाभ ला तो कैसा गमाविता लाभ ला तो कैसा लाभ ला तो कैसा गमाविता लाभ ला तो कैसा गमाविता 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 आलभ्य लाभ नरदेह आलभ्य 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 लाभ आलभ्य लाभ आलभ्य लाभ आलभ्य लाभ नरदेह आलभ्य लाभ नरदेह 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 खरोखरच भक्ती रसात शिवनामाच्या भक्तीत स्वतःला झोकून दिले, त्यात समरस झाले तर तो चित्ताला विलक्षण आनंद मिळतो. तो काही औरच असतो, अवर्णनीय असतो. त्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे कळत नाही. कोणत्या शब्दात तो भाव सांगावा, गाऊन सांगावा की लिहून सांगावा अशी मनाची अवस्था होते. अशा या चिदानंदाचे वर्णन संत महादेव प्रभू पुढील अभंगातून करता आहेत. अवघा कोंडला आनंद
महादेव मने आलो मने महादेव मने आलो महादेव मने आलो महादेव मने आलो महादेव मने आलो विसरली पाती हारो विसरली अवघा कोंडला आनंद 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 आपल्या जीवनात भक्तीला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व ध्यान धारणेला सुद्धा आहे. कितीतरी ऋषी मुनी तप ध्यान करतात, देव सुद्धा याला तेवढेच महत्व देतात. असे ध्यान तप करताना कोणातरी परमेश्वराचे चिंतन हे देवानी सुद्धा केलेले आहे. श्रीरामांनी सुद्धा आपल्या ईश्वराचे सतत स्मरण केले आहे. तो ईश्वर म्हणजे सर्व देवांचा देव महादेव. प्रस्तुत अभंगात पंढरीचा पांडुरंग सुद्धा भीवरेच्या तीरावर आपल्या ईश्वराला स्वतःच्या शिरोभागावर धारण करून त्याचे निरंतरपणे ध्यान करतो, असे संत महादेव प्रभू आपल्या अभंगातून सांगत आहे. भीवरेचे तीर अत्यंत पवित्र भीवरेचे तीर अत्यंत पवित्र वसो आवरात पांडुरंग वसो आवरात पांडुरंग पांडुरंग युगे 28 उभा तप करी युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी शिवलिंग मस्तकी तो धरी शिवलिंग शिवलिंग युगे 28 उभा तप करी युगे 28 उभा तप करी.
करोनी अस्थिर नासाची दृष्टी करोनी अस्थिर अवघे निरंतर अवघे निरंतर शिव ध्यान शिव ध्यान अवघे निरंतर शिव ध्यान शिव ध्यान युगे 28 उभा तप करी युगे 28 उभा तप करी देव मने महादेव म्हणे महादेव महादेव म्हणे धन्य रमाकांत महादेव म्हणे धन्य रमाकांत पंढरी हे क्षेत्र पंढरी हे क्षेत्र पंढरी हे क्षेत्र धन्य केले युगे 28 उभा तप करी युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी मस्तकी तो धरी मस्तकी तो धरी शिवलिंग मस्तकी तो धरी शिवलिंग 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 युगे 28 उभा तप करी युगे 28 उभा 28 उभा ध्यान धारणेत प्रत्यक्ष परमेश्वर गुंतला तर असेच तप ध्यान करीत परमेश्वर प्राप्तीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या भक्तांचे काय. भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या भक्तांना कुठल्या तरी रूपाने का होईना भगवंत भेटीचीच आस लागलेली असते. तो भक्त त्यासाठी त्याचा धावा करतो. तशीच अवस्था शिवसंत लक्ष्मण महाराजांची झालेली आहे. त्यांना ह्या विश्ववंद्य विश्वनाथाच्या भेटीची आस लागली आहे. ती पुढील अभंगातून ऐकूया. वेगी येई रे आता आता वेगी येई रे आता विश्ववंद्य विश्वनाथा विश्ववंद्य विश्ववंद्य विश्वनाथा वेगी येई रे आता आता वेगी येई रे आता पंचवदना पंचवदना मदनारी पंचवदना मदनारी पंचवदना दैत्यांतका त्रिपुरारी दैत्यांत
दैत्यांतका त्रिपुरारी, दैत्यांतका त्रिपुरारी, दैत्यांतका त्रिपुरारी, वेगी येई की रे आता, आता वेगी येई की रे आता. नंदी सहित, नंदी सहित, नंदी सहित बाबा यावे, नंदी सहित बाबा यावे, दीना प्रति क्षेम द्यावे, दीना प्रति क्षेम द्यावे, दीना प्रति क्षेम द्यावे, दीना प्रति क्षेम द्यावे, वेगी येई की रे आता, आता वेगी येई की रे आता. सकळ आस्त्रे ये घेऊन, सकळ आस्त्रे ये घेऊन, करी कर्माचे खंडन, करी कर्माचे खंडन, करी कर्माचे खंडन, करी कर्माचे खंडन, वेगी येई की रे आता, आता वेगी येई की रे आता. भूक लागली लोचना, भूक लागली लोचना, भूक लागली लोचना, भूक लागली लोचना, वेगी येई पंचानना, वेगी येई पंचानना, वेगी येई पंचानना, वेगी येई, वेगी येई पंचानना, वेगी येई की रे आता, आता वेगी येई की रे आता, वेगी येई की रे आता. लक्ष्मण हा तुमचा लक्ष्मण हा तुमचा लक्ष्मण हा तुमचा, करा सांभाळ दीनाचा, करा सांभाळ दीनाचा.
वेगी येई की रे आता. विश्ववंद्य विश्वनाथा विश्ववंद्य विश्वनाथा विश्ववंद्य विश्वनाथा वेगी येई की रे आता. आता वेगी येई की रे आता. आता वेगी येई की रे आता. आता वेगी येई की रे आता. अशीच ईश प्राप्तीची आस मनात धरून नित्य त्या उमाकांताचे ध्यान करण्याचा एक प्रकारे चाळाच भक्तांच्या मनाला लागून जातो. मग ते देहभान विसरून ईश्वर भक्तीत लीन होतात, तल्लीन होतात. त्यांना संसाराची वा कशाचीच गोडी वाटत नाही. फक्त आणि फक्त सज्जनांची सेवा व ईश्वर प्राप्ती व्हावी हीच अपेक्षा असते. हेच मन्मथ माऊलीच्या पुढील अभंगातून स्पष्ट दिसत आहे. माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा पाहावया संत डोळा पाहावया संत डोळा पाहावया संत डोळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा. अनिक नाही मज चाड अनिक नाही अनिक नाही मज चाड नलगे संसार धन गुड नलगे संसार धन गोड नलगे संसार धन गोड धन गोड माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा. तरीच फळ जन्मालो तरीच फळ तरीच फळ जन्मालो उमरंगी धन्य झालो उमरंगी धन्य झालो धन्य झालो माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा. मन्मथ म्हणे मन्मथ म्हणे महादेवा मन्मथ म्हणे
माझ्या मनाला गोचाळा पाहावया संत डोळा पाहावया संत डोळा पाहावया संत डोळा संत डोळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा. एवढी भक्ती करूनही परमेश्वर प्राप्ती होत नाही तर मग काय, ही माझी भक्ती सेवा वाया तर जाणार नाही ना, अशी शंका येऊन आकांताने पुन्हा परमेश्वराचा धावा सुरू